हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे श्वेताज लाईफस्टाईल. तर फ्रेंड्स, मी आलेली आहे मम्मीकडे कारण काकू आलेल्या होत्या. तर काकू आज बनवत आहे स्पेशल जाम चाट. तर सगळ्यात पहिले काकूंनी छान जाम धुवून घेतले, त्यानंतर छान अशा प्रकारे कट करून घेतले आणि त्यावर चटणी, मीठ आणि चाट मसाला यावर स्प्रिंकलर करून टाकला. खूप सिंपल आहे, लहान मुलंही घरी बनवू शकतात. सो फ्रेंड्स, माझ्या काकूचं सुद्धा चॅनल आहे करुणा किचन म्हणून. त्याच्यावर छान वेगवेगळे डिशेस असतात. तर तुम्ही नक्की करुणाज किचन या चॅनलला व्हिजिट द्या. सो फ्रेंड्स, इथे चाट रेडी झालेली आहे आणि मी रेड टेस्ट करणार आहे. सो येस गाईज, मला जाम चाट खूप आवडते आणि सीझन वाईज सगळे फ्रूट्स टेस्ट केले पाहिजे, खाल्ले पाहिजे. आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात ते. तर इथे काकू आयंशला पण चारत आहे. बनवत आहे मी पुरणपोळी, कारण मम्मीची पण खूप दिवसाची इच्छा होती खायची म्हणून बनवत आहे. आणि काकू पण आल्या होत्या. स्टार्ट करत आहे. पहिले पुरणपोळी बनवून घेते. पुरणपोळी तर रेडी झालेली आहे. देन मी पोळ्या करायला घेतल्या. ती इथं पोळ्या करत आहे आणि तिकडे आलू वांगी काकू कट करून देत आहे मला. आणि इकडे कांचन उभी आहे. कांचन म्हणते मग काही हेल्प लागेल का, तर मी तिला बोलली बिलकुल नाही, मी आज सगळा स्वयंपाक करणार आहे. ती पण काही दिवसासाठीच माहेरी आलेली होती, त्यामुळे म्हटलं आराम कर तू, मी करते सगळं काही. तर आता इथे भाजी बनवत आहे मी. तर भाजीसाठी सगळ्यात पहिले तेल टाकले, देन जिरं टाकलं, त्यानंतर काळा मसाला टाकला जो की मम्मी घरी बनवूनच ठेवते. त्यानंतर लसूण मिरची पेस्ट ॲड केली. टमाटर छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद, मसाला, एव्हरेस्ट गरम मसाला वगैरे सगळं ॲड केलं. ती छान झाल्यानंतर आलू वांगे ॲड केले. एकीकडे गरम पाणी ठेवले होते. तर ऑलवेज भाजीत गरम पाणीच ॲड करायचे, कारण छान भाजीची चव होते, भाजीला छान टेस्ट येते. सो येस फ्रेंड्स, इथं भाजी रेडी झालेली आहे. देन पोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. देन पुरणपोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. सो आमचा जेवणाचा मेनू रेडी आहे आणि इथं छान आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. ते सगळं बनत आहे. भाजी वगैरे सगळं टेस्टी झालं. पुरणपोळ्या पण खूप टेस्टी झालेल्या आहेत. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.